पनवेल नगरीमध्ये सातत्याने असे मैदान तुम्हाला पाहायला भेटेल, कारण की मुंबईसारखे मैदान पाहिलं तर अकुलटा मैदान असलं पाहायला भेटेल डिक्लेअर स्वरूपात. परंतु पनवेल आणि रायगड नगरीमध्ये क्रिकेटचं एवढं प्रेम आहे ना, क्रिकेटची पंढरी असं देखील म्हटलं जातं. या पंढरीमध्ये अनेक तारे सितारे उभवलेले आमचे दिवसचा मयूर वाघमारे काय गाजतो सध्या दिवसमध्ये बिलॉंग करतो. यावेळेस पाहायचे सर्व प्रेक्षक देवाचे साध्या निवासस्थानी आले तिथे राहायला, परंतु आता मात्र पनवेलच्या नगरीमध्ये ठाम क्रिकेटचं घेऊन बसले. नितीन कुंदन असेल, प्रेम भरपूर दाखवतात मॅच मध्ये पाहायचा आहे. यावेळी सत्ता उतरलाय आणि नवीन तगडा प्लेअर ऍड झालाय. या टीम मध्ये ऍडिशन होईल तो म्हणजे श्रीपाल दाखल झालाय पनवेलच्या नगरीमध्ये, काम मोठ्यामध्ये दाखल झालाय. पाहायचा मॅच काय होईल, किती धावा करेल. 81 धावा आपण बघितल्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा ती रेकॉर्ड तोडतोय पंच आम्हाला सांगतोय. यस, मॅच सुरुवात होते. तो गोलंदाजी मार्कवर सलामीची गोलंदाज घेऊन तो गोलंदाज नाव सांगायचं प्लीज, गोलंदाज नाव सांगायचं. जडेजा गोलंदाजी मार्कवर येतो. जडेजा लेफ्ट आर्म असेल असं निश्चित मला जडेजाची स्टाईल जर नाव ठेवलं ना कॉर्नरमध्ये जडेजा पाहिलात ना, हिट मॅन काय थ्रो करतो. सुरुवात होते मॅचला ह्या देवदेव वर्सेस PYC पुनस. यावेळी स्टेट अँड ड्राईव्ह पहिला असं एक बेगना फटका पाहायला भेटतो. स्वागत केलंय एक शारदार चौकाराने, क्लास दाखवला इथे सत्याने. हँडसम क्रिकेट आहे, चांगली क्रिकेट खेळतो सत्याने. शिवकरमध्ये हा कार मजावला होता, काय फलंदाजी केली होती. सामना 2 रनने हरले होते, परंतु सत्याने मोग केलं होतं त्या फलंदाजीने. तर स्वागत केलंय जडेजाचा पहिल्याच बॉलवर. सुरुवात चांगली झाली आहे. पॉवर प्लेचा षटक फक्त 36 ऍड मध्ये तुम्हाला बाहेर 2 प्लेयर येतील, त्याच्यामध्ये तुम्हाला तो गॅप शोधायचा असतो, खूप महत्वाची असते. पॉवर प्ले टॅप केला बॉलला, यावेळेस शांतपणे एक धाव पूर्ण केलाय आणि 1 धावेने आता मात्र धाव संख्या वेगाने वाढली. 5 धावा धाव फलकावर जाऊन पोचते. चांगली सुरुवात BYB देवदे. यावेळेस यश तुम्हाला गावा लागेल. कित्येक गेल्या वर्षी ट्रॉफी मारली होती शिवकरमध्ये, यावेळेस थोडंसं नाराज केलंय देवदे संघाने. परंतु मेहनत करा, कष्ट करा, जिद्द करा, सर्व गोष्टी तुमच्या हातामध्ये येतील. मेहनत करा, यशाला शॉर्टकट नाही. जेव्हा तुम्ही घाम गाळाल ना तेव्हा तुम्हाला त्याचा फळ तुम्हाला निश्चित भेटत असतो. यावेळेस श्रीपालकडे चान्स होता, यावेळेस धाव घेणार का. फेकी झाली आहे. आकाश निर्णय येतील. यस, श्रीपाल स्वतःच माघारी परतलाय. श्रीपालला माहित होतं की मी धाव उचित झालोय आणि श्रीपाल माघारी परततोय. नाराज केलं श्रीपालने. काय गरज होती का ह्या धावची, स्वतःलाच पडलेला हा प्रश्न. काचफुटत बसेल ट्रॅव्हलिंग मध्ये बसल्यावर, का गरज होती मला धावायची. फेकी अफलातून झाली, परंतु चुकीला माफी नाही. तुम्हाला थांबायची गरज होती. यावेळेस येतोय नवीन फलंदाज, एक तगडा फलंदाज, स्मार्ट क्रिकेटर पुंदर मैदानात दाखल झालाय. या स्पर्धेचे आयोजक ज्यांनी स्पर्धा भरवण्याचं काम केलं, मेहनत अफाट पाहायला भेटली. महिन्यापासून चाललेली ही परिक्रमा आणि चांगलं तुम्हाला हे समालोचन तुमच्या कक्षामध्ये तुम्हाला जे तंबू पाहायला भेटतोय, एक लाजवाब स्टेज तुम्हाला बांधून दिलाय. मैदान चांगलं भेटलं, आखाणी चांगली भेटली आणि सर्व ग्रामस्थांचे की मनापासून आभार असेल हा मैदान देण्याबद्दल. यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, थोडासा मिस झालाय. आकाश काय सांगे ना मला. यस, इट इज वाईट भेटतो इथे आणि अजून एक धावा ऍड होईल. 2 कॅमेरेमॅन इथे आपल्या सज्ज होताना पाहायला भेटले. चांगलं टेलिकास्ट पाहायला भेटलं तुम्हाला. लाईव्ह सबस्क्राईब करा, लाईक द्या आणि आपल्या चॅनलला एक उंच स्टेजवर नेण्याचा प्रयत्न करा. संतोष नाणेकर सर ज्यांनी संकल्पना आणली, छोट्या मोबाईलमधून कैद केले होते, त्यानंतर युट्यूबला आणि सर्व खेळाडूंचे चेहरे आता मात्र झळकले तर स्टार झालेत. असं 7 धावा फलकावर 7. चांगलं ड्रेस कोड तुम्हाला पाहायला भेटतं. हीच मॅच मध्ये नियम ठेवले गेले की प्रत्येकाच्या टीमकडे हे गणवेश असले पाहिजे. चांगली योजना. यावेळेस डोळे बंद केलाय. चान्स संधी असेल का, डोळे बंद केले होते आणि संधी जरूर प्राप्त झाली आहे. चांगली गोलंदाजी जडेजा नाव आणि चांगलंच अडकून ठेवलं. श्रीपालला बाद केलं, धावचीत झाला. त्यानंतर कुंदन स्वतः नाराज झाला. इथे काय गरज होती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा मिस झाला. डोळे बंद केले होते, त्यानंतर थोडासा झेल उडला आणि परतावं लागलं. नाराज असेल कुंदन. तर यावेळेस नवीन फलंदाज दाखल होईल, स्ट्राईक साठी जाईल. टॉनी नवीन फलंदाज जातोय मैदानात. टॉनीला खेळ करावा लागेल. अजून एक ऍड झालाय देवदेव संघामध्ये. टॉनी
येस देवदेव संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आपल्या संमेलन कक्षाजवळ पोहोचायचा प्लीज. फलंदाज दाखल झाला कैलास अर्थात टॉनी या नावाने देखील ह्या फलंदाजाला ओळखलं होतं. कैलास अर्थात टॉनी. यावेळेस टॉनीला करावं लागेल. जडे जे आहे गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले षटक करण्यात आणि जडे का दिलं होतं ह्याचं जागता जर तुम्ही पाहिलात काय गोलंदाजी हाताची स्विंग पहा. इन स्विंग करण्याचं काम करतो. चेंडूला वळवण्याचं काम करतोय. हीच कला कसली असली पाहिजे कारण पहिली ओव्हर पॉवर प्ले असते किती महत्वाची असते. खूप महत्व असतं ह्या ओव्हरला. यावेळेस आता मात्र जखडून ठेवला गोलंदाजीला. यॉर्कर पद्धतीचा शॉर्ट टेबलचा चेंडू होता. डायरेक्ट फ्रिकावून गेला. स्विंग अँड मिस होऊन जातोय. यावेळी षटक संपतोय. पहिल्या षटक अखेरीस धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 7 धावा. काय गोलंदाजी केली. एक 4 आला होता गोल पहिल्याच बॉलवर सत्याने त्याला टोकला होता. त्यानंतर कमबॅक केला गोलंदाजाने. कमबॅक करा मित्रांनो. सर्व गोष्टी कमबॅक करणं जाणलं पाहिजे. चला घाई करा. टीम मीटिंग नको जास्त. आपण या स्पर्धेमध्ये 81 धावा देखील पाहिल्यात. चला घाई करा प्लीज. शेवटचा दिवस असेल या मॅच मध्ये विश्वरत्न चषक 2024 मध्ये सर्वांचं स्वागत असेल. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक आले जे खेळाडू आलेत सर्वांचं मनापासून हार्दिक असं स्वागत. तर पहिलं एक बहारदार आणि रंगतदार पाहायला भेटतो तुम्हाला. आपण रिषभला पाहताय ज्या स्क्रीनचा ताबा घेतलाय. सकाळपासून कालपासून जी मेहनत बिचारायला झोप आले परंतु काय करणार टेलिकास्ट त्याला सांभाळायचं आहे. हीच मेहनत असते ना क्रिकेटच्या बाहेरचं समालोचनच्या कक्षात. त्यानंतर कॅमेरामॅन पासून अंपायर पासून तुमच्या गुणलेखकापासून सर्व गोष्टी त्यांना वावडा वेळ भेटत नसतो कारण की त्यांना त्यांच्या डोळ्यासमोरच्या हालचाली त्यांना सांगायचे असतात. कुणाला एक जर मिस झाले तर धावा कमी होतील. यावेळेस काय घडलंय सत्याला देखील माघारी परतावं लागतंय. कमालीची गोलंदाजी चालली आहे इथे. PYC पुन्हा या संघाकडून पाहायला भेटते. देवदेव संघ अतिशय गारद होताना पाहायला भेटते. चांगला खेळू स्टार खेळू श्रीपाल बाजाला त्यानंतर सत्या कुंदनला देखील मग ह्यावेळी नंतर हा हिटर फलंदाज ह्या संघाचा तारणहारणा नितीन मैदानात दाखल झाला. हा हिटर देखील संबोधला जातो. या फलंदाजाला चांगली फलंदाजी करतो. बाला बॅटची ब्रँड त्याच्याकडे असते. पैलवान नगरीमध्ये सर्वात महागडा ब्रँड बालाची बॅट इथं वापरली जातो. नितीन कांबळे. वाऱ्याची दिशा थोडीशी बदलताना ऑन साइडला जास्त फटके खेळण्याचे प्रयत्न असतील. वारा त्याच दिशेने चाललाय. हे क्रिकेटचं मैदान हेच सांगत जातं कधी वारे वादळत वाहत असतात तसेच तुम्हाला गोलंदाजी फलंदाजी करावी लागते. कुठच्या दिशेने करायचे काय करायचं कर्णधार कुठचा थांब असतो कुठचा स्विंग कुठचा बॉल कुठे टाकायचा हा कर्णधाराची भूमिका असते. तर थांबलाय गोलंदाजी हातामध्ये त्याच्या दिले. गोलंदाज अनिकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. अनिकेत शॉर्ट बॉलला मिड विकेट क्षेत्र निवडलाय. असेल क्षेत्रशर पाहायचंय. यस थोडासा चकवा दिला आणि 1 बाउन्स जातोय सीमा. 4 धावांसाठी फरार होतोय. यावेळेस नितीन आला हार्ड हिटर. या फलंदाजाला का म्हटलं जातं ना खूप महागडा फिल्डर आहे. खूप अतिशय घातक फिल्डर आहे. कामोठी प्रीमियर लीग या देखील संघ या स्पर्धेमध्ये देखील तो खेळला होता आणि कमालीची फलंदाजी. हार्ड हिटर देवदेवचा स्टार खेळाडू दाखल झालाय. कारनामा करावं लागेल. नितीनला सत्या आऊट झालाय. श्रीपाल बाद झालाय. फलंदाजी करावी लागेल. हो यावेळेस थोडासा चकवा गेम टाकलाय. नकल ह्या चेंडूला नकल गेम म्हटलं जातं पण तेवढी अक्कल आहे नाही नितीनला. तो तेवढा संयमी खेळू शकतो आणि आता मात्र धावा मिळतील. हाऊस कार्डवर जाऊन पोचली आहे. 12 धावा धाव फलकावर जाऊन पोचत आहेत. स्पर्धा मानाची स्पर्धा पाहायला भेटते. विश्वचषक 2024 मध्ये सर्वांचं स्वागत. येणारा काळ ठरवेल कोण जिंकेल या चषकावर आपलं नाव कोरेल. विश्वचषक 2024 मध्ये कोण विजेता होईल एक ओपनचा संघ असेल. यावेळेस व्हाईट बॉल यस सांगतात आकाश आम्हाला हा बॉल खराब असेल.
जागोर जडेजाने गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरला, काय गोलंदाजी केली होती जडेजाने, अक्षरशः पॉवर प्ले ओव्हर कशी टाकायची ना जडेजाकडून शिकलं पाहिजे. केवळ 7 धावा, एक चौका आला होता, कमबॅक केला होता. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस बॉल, संधी असेल का, चकवणार बॉलला, थोडं तू मे हा कंबाईन माइंड मध्ये विचार, पुढे जाऊ पाठी जाऊ, कंबाईन मध्ये थोडंसं चेंज झालं आणि यस फसवण्यात चेंडू प्राप्त झालाय. टॉनीच्या बॅट बघून येतोय, अजून एक चौकार पाहायला भेटलाय. थोडासा फसवला बॉलने आणि चेंडू ड्राईव्ह झाला 4 धावांसाठी. ह्या वेळेस खोलात टाकला, बुद्धा मागलाय, पायचा एष्टा उद्ध्वस्त केला. ओ यू टी फलंदाज नितीनला टॉनी देखील इथं परततोय माघारी. आज जणू आशीर्वादच घेऊन आला काय PYC पुणे संघ. आज निश्चय केलाय की या संघाला कारप करायचा. काय गोलंदाजी करतो जडेजाने, चांगले वर्कआउट टाकला. यानंतर क्रिकेटचा इथे ब्रह्मास्त्र इथं वापरला गेलाय, पूर्वलेनचा चेंडू इथं वापरला गेला. ह्या बॉलला खूप महत्व असतं क्रिकेटमध्ये. यॉर्कर बॉल का म्हटलं जातं, शिका लसित लसित मलिंगा श्रीलंकेचा जाणलो यॉर्कर मध्ये जास्त माहीर असलेला फलंदाज बुमरा गोलंदाज. या बॉलला खूप महत्व असतं. पंकज दाखल झाला फलंदाजीसाठी. पंकजला कारनामा करावा लागेल. ओव्हर चालले, षटक दुसरं, 10 धावा झालेत केवळ. सतरा धावा, धाव फलकावर. लेफ्ट हँड बल्लेबाज, लेफ्ट हँड फलंदाज असताना सारखे घातक असतात, कारण की लेफ्ट हँड बल्लेबाज त्यांना ती चांगली दिशा असते, एक चांगला कव्हरची जागा असते त्यांना. लेफ्ट हँड बल्लेबाजून सुद्धा थोडंसं सावध राहावं लागतं, घातक असतात नेहमी. बघा स्टेजवरून देखील फिल्डिंग लावत होतं. क्रिकेटचं प्रेम, ग्रामीण क्रिकेट हेच तर सांगतं. ओपन आणि ग्रामीणचं क्रिकेट खूप महत्वाचं येतं. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला पैसा नसतो, तर यावेळेस त्या चेंडूला लाजवाब चाबूक शॉट पाहायला भेटलाय. मी म्हटलं होतं लेफ्ट हँड बल्लेबाज अतिशय घातक असतात, कारण की दिशा छोटी असते, त्यांचा ऍडव्हान्टेज गोलंदाज असतो, तो थोडासा माइंड चेंज होतो आणि तेच दाखवायला. देख ना शॉट, चाबूक आवाज साऊंड पहा त्याचा काय आलाय, चापकन दिलाय, कानसुवात लगवली असं म्हणेन मी. भयानक शॉट पाहायला भेटलाय. यावेळी जातो सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. नंतर धावा येतात, वेगाने वाढली 23. ओव्हर संपलेत, षटक झाले. तेवीस झाला विशाल दादा, 23 झाले. यस, आशा आहे मला की आज मी जिंकणार आहे. प्लीज विशाल दा, आज जिंकणार. आज विश्वमध्ये मोठी पार्टी असणार आहे. मी पण मनात म्हणतो देवते जिंकून दे, आयला धिंग जरा आडावडू. चला तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज जॉन. या टीम मध्ये भरपूर काय भेटतं. जडेजा पाहिलात, आज जॉन पाहायला भेटतोय. काहीतरी वेगळा निर्णय घेऊन आलेत. लेफ्टिंग गोलंदाज या वेळेस तर चांगली गोलंदाजी पाहायला भेटतोय. लेफ्ट हँड गोलंदाज पाहायला भेटलाय. एक गोलंदाज म्हटलं ना लेफ्टी,
आणि लेफ्ट टाइम गोलंदाज आणि किंवा बॅट्समन तुम्ही पाहिलात नंतर विचार केलात ना अतिशय मोहन करून टाकतात. कारण त्यांची कमाली असते, त्यांच्याकडे एक देवाने दिलेली वरदान असतो की लेफ्टी असा गोलंदाज टीममध्ये असणं किती महत्त्वाचं असतं. लेफ्टी बॉलर पाहायचं आहे. यावेळेस पल्लू शॉट भागडा ठरलाय काय, थोडासा मिस झालाय आणि तुम्ही चुकी केली आहे. तर तुम्ही कॅच कुणाची सोडलात, तुम्ही नितीन सारखा एक बलाढ्य प्लेअरची तुम्ही कॅच सोडलात. चुकीला माफी नाही. पल्लू शॉट, तिलक रत्ने जे शॉट लावायचा दिलशान, ह्या शॉटसाठी खूप माहिर होता. आज आठवण आली त्याची. काय फलंदाजी होती. आताचा ट्रेंडिंग चालले सूर्या स्काय, कॉफी करतात त्याची. त्याने देखील सांगितलं होतं डीबी विलियर्स त्याच्यामध्ये कंबाईन केलं होतं की सूर्याजी एकदम ग्रेट आहे. पण स्वतः सूर्याने सांगितलं, कमेंटमेंट केली ग्रेट काही नाही, त्यांच्याकडनंच मी शिकून आलोय. आज जसं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, आज त्यांनी क्रिकेट विश्वामध्ये एक खूप मोठं नाव केलं होतं. आज विराट कोहलीची देखील तुलना केली जाते, पण विराट कोहली देखील तेच सांगतोय त्यांचंच क्रिकेट बघून आम्ही शिकलोय. हेच क्रिकेटमध्ये पाहायला भेटतंय. नितीन थोडासा बचावला. तुम्ही कॅच कोणाची सोडला, नितीनची सोडलात. घातक प्लेअर आहे, काही करेल, उद्ध्वस्त करून टाकेल संसार. तसंच म्हणतात ना, तसंच खेळाची वृत्ती बदलून टाकेल फलंदाज. चला प्लीज, हा सामन्याला खूप बराच उशीर झालाय. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, फास्ट खेळायचं. यानंतरची मॅच होईल कोंडी वर्सेस वेरळ. टॉससाठी जशी विनिंग संपेल त्यानंतर टॉससाठी यायचं. या टॉससाठी यायचं. यावेळेस पायाचा चेंडू, क्षेत्ररक्षक प्रत्येक तिथे उपस्थित झाला. 3 नंबर जर्सी यस सोडले. पुन्हा एकदा जीवदान. नितीन सांगतोय धाव, प्रतीक धाव. काय झालंय मैदानात. तुम्ही अशा फलंदाजी कॅच सोडताय, कुठेतरी मागणं पडेल. 3 नंबर जर्सी प्रत्येक 3 आकडा पाहिला तसं असा जातं, नरकुंडी तर असं म्हटलं जातं, परंतु क्रिकेट आहे, प्रत्येकाला आकडे आवडतात. प्लेअरला चेंज केलंय, कुठेतरी भावना दुखावल्या असतील प्लेअरच्या. कॅच सोडली त्यानंतर चेंज झालंय. आता 8 नंबरचा प्लेअर भूषण दाखल झालाय. थोडीशी फील्ड मध्ये चेंज झाली. यावेळेस फुल टॉस बॉलचा संधी निर्माण झाली असती. प्रत्येकाकडून 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेणार का, स्ट्राईक नितीन ठेवण्यात येईल का, सारे प्रश्न कोडे ह्या बोर्डमध्ये समजतील. आणि मिळते स्ट्राईक, एक मिळते, एक धाव. धावसंख्या धावफलकात पोहोचते 27. वातावरण थोडं गरमीचं आता कुठेतरी पाहायला, पावसाचं सावट पाहायला भेटतं. एंडिंग हा मॅच खूप रंगदार आहे. वातावरण तेवढं चांगलं होताना पाहायला भेटले. मॅच देव द्यायची आहे. BYP दिवे. यावेळी शॉर्ट बॉलचा संधी होती नितीनकडे, थोडीशी मिस झालाय. सोडलाय बॉलला आणि चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज जॉन. खूप सर्व आमचे कॉमेडी सांगतात माझी सासरवाडी आहे, त्यांची देखील आस लागले. परंतु दोन्ही कॉमेडीकडे असं वाटतं मी देवद्याच्या बाजूने, तुम्ही PYC पुनस याकडून. यावेळेस बॉलला पाठवला, पाहायचा क्षेत्रक्षक वेगाने धावत येईल का तिथे. यस, बॉल थांबणार नाही. तुम्ही झेल सोडला होता नितीनचा. हा फलंदाज घातक आहे हेच सांगतोय. तू माझी झेल सोडली, चुकीला माफी नाही. चेंडू जातोय. यस, 6 धावांसाठी चेंडू फरार झालाय. 4 धाव आहेत, सॉरी 4 आहेत. आकाशी सांगायचंय 4 आहे. यस, 4 धावा मिळतात. आमचे तिथे प्लेअर बसले तिथे सांगतात 4 धावा असतील. शॉट चांगला होता, झेल सोडली त्यानंतर मिस फील्ड झाली आणि 4 धावा भेटत आहेत. झेल सोडा, धावा झाल्या धावफलकावर 31 धावा धावफलकावर जाऊन पोचलेत. 31 3 31 31.
हे स्लॉग वर असेल, या स्लॉग मध्ये पाहायचं आहे. येतोय गोलंदाज सचिन. येस, ज्यांनी मी ऐकलं मगाशी की त्यांनी सुरुवात केली होती की गाव मर्यादित टुर्नामेंट ज्यांनी पहिली सुरुवात केली होती, सचिन स्वतः गोलंदाजी मार्ग 10 नंबर जर्सी क्रमांक, ज्यांनी चांगली संकल्पना मांडली. आणि आज तुम्ही पाहताय ना तर खूप सर्वकडे आज तुम्हाला पाहायला सर्व प्लेअरला चान्स भेटतो खेळायला, तर सचिनमुळेच खायला भेटतं. नाहीतर ओपनच्या मॅच जास्त असायच्या, त्यामुळे गाव मर्यादित रत्नागिरी मर्यादित कुठेतरी कमी होताना पाहायचे. संकल्पना मांडली सचिनने की सर्व आपले प्लेयर एकत्र खेळले पाहिजे. त्यानंतर टुर्नामेंटला सुरुवात झाली आणि चांगली योजना सचिनच्या माध्यमातून. यावेळी स्ट्रेट अँड डाऊन चेंडू जातोय, ट्रॅव्हल होईल सीमारेषावर, 6 धावांसाठी फार होतोय. प्रत्येकची कॅच सोडला होतात तुम्ही मगाशी. मी म्हटलं ना क्रिकेटमध्ये हेच असतं ना, तुम्ही कॅच सोडाल मॅच सोडाल. प्रत्येकचा हल्ला बोल ह्या वेळेस क्षेत्र निवडला होता, स्ट्रेट अँड डाऊन पाहायला भेटला. प्लीज प्रेक्षक प्लीज बाहेर यायचं आहे. प्रेक्षकाला विनंती करतोय मैदानात चालू नका. शॉर्ट बॉल आता डोक्याच्या कापीस बाहेर. यस, एल व्हाईट बॉल, डोक्याच्या खूप बाहेरचा चेंडू जाणारा उंच. घेऊन त्या काकाला पण मजा घेऊन त्या मैदानाची. जरी बाहेर खेळले ना त्याला मैदान बघायचं आहे. जसं तुम्ही बघतात ना IPL किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्लेयर धावून जातात आतमध्ये. का जातात त्याचं कारण असतं. लोकांना बरेच वाटतं आपण चाहतेसाठी जात असतो, पण तसं नसतं. कारण त्याला क्रिकेटचा तो मैदान काय आहे ते अनुभवायचं असतं. स्वप्नात त्यांनी कधी बघितलं नसेल, त्याच गोष्टीसाठी असेल. काकांना देखील याच मॅचचा मैदानाचा अनुभवायचा आहे. यावेळेस फेकी पाहायची आहे. तर भेटतील अजून एक धावा. स्ट्राईक असेल नितीनकडे, नितीनला संधी असेल. 39 39 धावा धाव काढावर जाऊन पोचलेत आतापर्यंत. स्लॉग होईल, शेवटचा होईल सचिनच्या हातात दिलाय. चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. दोघे संघाकडे खूप स्टार कास्ट आहे, पण बोलतात ना बॅड लक होतोय, लक साथ देत नाहीये. लक फॅक्टर देखील खूप महत्वाचा असतो. यावेळेस बॉलला पाठवलाय, पाहायचं वेगाने फील्डमध्ये धावून येतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेणार का? मिस फील्ड थोडीशी होते, बंबल झाली आहे. तू मी हा का पकडू नाही पकडू या गोष्टीमध्येच बंबल उडाले आणि मिळतील 2 धावा. प्रत्येक स्ट्राईकवर पाणी देखील द्यायला लागेल. शेवटचे बॉल किती असतील सांगायचे? 3 बॉल राहिलेत. प्लीज पाणी नंतर घ्या. शेवटचे 3 बॉल राहिलेत. 42 स्कोर झाला फाईट सारखा यायचं. त्यानंतर धावा किती करतील हे मॅच मध्ये मजा येणार आहे. विजेता कोंडे आणि रणसंग्राम प्लीज यायचं टॉस साठी. मयूरचा संघ प्लीज मयूर या टॉस साठी यायचं आहे. चांगली बॅटिंग 81 धावा ठोकल्या होत्या. 50 धावा प्रत्येकीने वैयक्तिक केले होते. चांगली बॅटिंग. आमचे विचुंबचे सुपुत्र बाला हे देखील मॅच बघण्यासाठी लांबून आले तिकडे. यावेळेस फटका अप्रतिम. तुमचा ट्रेंड चाललाय, गुलाबी साडी लाल लाल आणि इकडे ट्रेंड चाललाय. प्रत्येकच्या बॅटहून हल्ला चाललेला बॉल मध्ये चांगली फटकेबाजी पाहायला भेटतोय. प्रत्येक तुम्ही कॅच सोडली होती प्रत्येकची. पंकज सॉरी धावा झाल्या 48. जी धाव थांबली होती. यावेळेस सचिन हा देखील एन्जॉय करताना पाहायला भेटेल. ही ट्रॉफी मला माझ्या घरी घेऊन जायचे. BYB देऊ दे आक्रमक होताना पाहायला भेटतं. आशा आणि आकांक्षा लागल्या आहेत या टीमवर. पाहायचं आहे अल्ला बोल. यस आवाज आलाय. जाईल साऊंड विचंबेपर्यंत ही ट्रॉफी घेऊन जायचे. बाळा देखील असतो. ही ट्रॉफी आपल्याकडे. रात्री धिंगाणा, फक्त धिंगाणा. पाहायचं लेफ्ट टेम्पलच जाऊन. ह्या वेळेस चान्स होता. थोडासा उठला. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेणार का बघायचं. वेगाने धावतोय. यस कॉल चांगला. रनिंग बिटिंग पाहायला भेटले. नितीन दमला असं सांगतो तो. स्वतःचं मरण मुवमेंट झाले. 3 धावा. दमलाय. मुवमेंट झाली. मोळे पाहायला भेटतोय. काय झालंय मैदानामध्ये. अक्षरशः दमलाय तो. 51 50 क्रॉस झालाय. शेवटचे बॉल असतील.
शेवटचा एक बॉल सचिन मागा डरला या ओव्हरमध्ये. चांगलं कमबॅक केलं होतं या टीमने पुणे संघाने. थोडंसं माग डरलाय. फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस बॉल पाहायला भेटला. एक धाव पूर्ण केली. दमला असं म्हणून थोडासा सॅक्रिफाईस करेल ते देखील हार मानणार नाहीये. आणि विकेट संपलाय. धावा झाल्या 52. टार्गेट सेट करायचं 53 धावांचं. तर मी बोलतो आमचे समालोचक रुपेश याचा गोड आवाज तुम्ही पाहाल. धन्यवाद. बावन्न झाले. 53 मात्र करायचे. 24 चेंडू मध्ये 53 धावा करायचे. विजेता कोंड या संघाला या ठिकाणी प्रतिनिधी विजेता कोंड या संघाचा प्रतिनिधी पाठवायचा आहे. या ठिकाणी टॉस वितरण थोड्याच वेळात होईल. खरोखरच मॅच एक रंगलेली मॅच आपण या ठिकाणी पाहिलात. सांगायचं तात्पर्य म्हणजे आता जो सामना झाला PYC पुण्यासारखी BYB देवदे या संघाच्या सुरुवातीला विकेट्स मात्र गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर ज्याने ते कमबॅक मात्र केलं हे वाखाणण्याजोगे होते. हे मात्र तितकंच खरं आहे. काय चौकारांकी षटकारांची मात्र या ठिकाणी आतषबाजी झाली. खरोखरच खूप मजा आली त्या मॅचसाठी. आणि आता आपल्याला पाहायचंय 24 चेंडूमध्ये करायचं आहे त्या PYC पुणे या संघाला 53 धावा. थोड्याच वेळात सामना या ठिकाणी सुरुवात होईल. मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी विश्वरत्न चषकाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं. तरी सुद्धा या क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने भाग घेतला त्या सगळ्या संघांचं मनापासून स्वागत करतो. त्यांच्या संघनायकांचं त्याचप्रमाणे विशेषतः म्हणजे या ठिकाणी उपस्थित BYB देवदे आपण क्षेत्ररक्षण नटवून सजवून घ्यायचं आहे. आता खूप मजा येणार आहे. आताच्या मॅच मध्ये खूप आम्ही मजा आणणार आहे समालोचनाच्या माध्यमातून. माझे समालोचक ज्याने आता समालोचन केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. आज आपण या ठिकाणी आलात, आमच्या समालोचनाला थोडा आधार दिला त्याबद्दल मनापासून स्वागत करतो. विजेता कोण या संघाचे मात्र तुषार खूपच हुशार आणि आले ते आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी टॉस वितरण होणार आहे. आणि आता पहा रणनीती पहा BYB देवदे संघाची मात्र रणनीती. आणखी त्यांचे प्लेयर्स मात्र मैदानामध्ये जात असताना या ठिकाणी टॉस वितरण करून घ्यायचे. काय मात्र लंबे छक्के लावत होता हा या ठिकाणी बॅट्समन. तुषार आणि पाहायचा आता 24 चेंडू आणखी 53 धावा. एक रंगलेला हा सामना. 2 बॅट्समन मात्र PYC पुणे या संघाचे 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये पाठवायचे. चेंडू द्या. कॉल देतात. तर 2 बॅट्समन आता थोड्याच वेळात मैदानामध्ये जातात. मित्रांनो आयुष्यामध्ये स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा लोक सोडत नाही. आयुष्यामध्ये संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर मात्र इतिहासच घडला पाहिजे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाही. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळत नाही. थोडा थांबतो, वेळ जाऊ देतो. पुन्हा नव्याने 30 दशक तोच दराला घेऊन पराभवाने माणूस कधी संपत नाही. प्रयत्न सोडतो तोच संपतो. म्हणून मित्रांनो कठीण काळामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी अजून जिंकलो नाही, मी अजून जिंकलो नाही, मी अजून जिंकलो. तुमच्याकडे मित्रांनो कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, मित्रांनो तुमच्याकडे कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, खेळाला चिटकून राहता आलं पाहिजे. आयुष्य असो किंवा मैदान, ते मात्र तुम्हाला या ठिकाणी कर्तृत्वाने गाजवताच आलं पाहिजे, कर्तृत्वाने गाजवताच आलं पाहिजे, कर्तृत्वाने गाजवताच आलं पाहिजे. आणि आता जायतो मी या क्रिकेटच्या मैदानाकडे. 24 चेंडू मध्ये पाहिजे त्या 53 धावा. 24 चेंडू आणखी 53 धावा असा एक लक्ष मात्र BYB देवद्या संघानं स्ट्रायकिंग एंडला आहे तो
प्रतीक नॉन स्ट्रायकिंगला आहे तो जॉन. हे दोन बॅट्समन मात्र मैदानामध्ये पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं आहे. 9 प्लेअर 38च्या आतमध्ये असतील आणखी 2 प्लेअर फक्त 38च्या बाहेर असेल. आणखी सामन्याला होते सुरुवात. पहिलाच षटक मात्र सत्या घेऊन येतोय. प्रत्येक स्ट्रायकिंग एंडला आहे. 24ला 53 धावा करायचा टार्गेट मात्र कंपल्सरी चेस आहे. हा नावाजलेला हा बॅट्समन मात्र मैदानात पुढे राईट मोर द विकेट. हो खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि बॅट बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि विकेट किपर क्लोजमध्ये चेंडू गेला. एक नामवंत हा श्रीपाल अखंड लांजा तालुका रत्नागिरी जिल्हा त्याचप्रमाणे मुंबई सारख्या शहरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करतो. नावाजलेला हा बॅट्समन BYB देवडे या संघामध्ये त्याचं स्थान अव्वल स्थान आहे. एक चांगली ओळख क्रिकेटच्या माध्यमातून त्यानं अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केले. तोच श्रीपाल या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला पाहतो दिसतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंचांकडे मात्र अपील केली जाते परंतु दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट जातोय. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो सत्या. पहिला चेंडू डॉट डिलिव्हरीसाठी गेला. दुसरा चेंडू सुद्धा डॉट डिलिव्हरीसाठी गेलाय आणि आपल्याला 24 चेंडूमध्ये म्हणजे मला वाटतं 22 चेंडूमध्ये 53 धावा करायच्या. 2 चेंडू मात्र डॉट गेले. आता पाहायचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो सत्या. सूर्य कशी गोलंदाजी पहिला पॉवर प्लेचे 2 चेंडू मात्र निर्धाव कसे काय निर्धाव गेले आणि फुलटॉस चेंडू मात्र हवेमध्ये पंच या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. आणि या ठिकाणी मला वाटतं गोलंदाजाला सुद्धा माहित होतं की हा चेंडू कदाचित पंच नोच देतील आणि आकाश कदम तिथं असल्याच्या नंतरला विषयच राहत नाही मित्रांनो. आणि पंच आकाश कदम सांगतात नेक्स्ट डिलिव्हरी ही डिलिव्हरी असेल ती फक्त आणि फक्त फ्री हिटसाठी. हा चेंडू फ्री हिटसाठी असेल आणि पाहायचंय जॉन या येणाऱ्या चेंडूचा सामना कोणत्या पद्धतीने करतोय. हेच एक षटक असं असतं की त्या षटकावर तुम्ही मात्र धावांचा पाऊस पाडू शकता. आणि आता पाहायचं स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतो तो जॉन. सुंदर अशी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो सत्या. राईट मोर द विकेट. पुढील चेंडू हो हलक्या हाताने खेळला गेला आणि पॉईंटच्या दरम्यान एक धाव या ठिकाणी निश्चित स्कोर काढला जाते. मला वाटतं या चेंडूवर मात्र अतिक्रमण व्हायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीने पुढचा जो टाकला गेला चेंडू त्या चेंडूवर अतिक्रमण करणं गरजेचं होतं कारण पॉवर प्लेचं षटक आहे. आपल्याला माहिती आहे फक्त आणि फक्त या चेंडूवर फक्त रनआउट्स विकेट्स मिळणार आहे आणि आपण हिट करू शकलो असतो परंतु या ठिकाणी सिंगल धाव मिळते. स्कोर काढला. एक धाव एक्स्ट्रा जोडली जाते आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचले त्या PYC पुणे या संघाच्या धावसंख्या झाली त्या 3. स्पीडअप ठेवा. फास्ट खेळा. पुन्हा एकदा आमचे कवी कुसुमाग्रजांची कविता आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. आणि नो चेंडू. नो +1 ना. नो +1 का पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंच जो निर्णय देतील तो फायनल निर्णय असेल. या ठिकाणी नो +1 ना म्हणजे 2 धावा. 2 धावा. हा चेंडू फ्रीट आहे का. ओके. आणि आता येणारा चेंडू मात्र फ्रीटच्या दरम्यान असेल. पाहायचं आपल्याला या ठिकाणी 9 खेळाडू मात्र आतमध्ये आहे. 38च्या आतमध्ये 2 खेळाडू मात्र बाहेर आहेत. आणि आता पाहायचं प्रत्येक कोणत्या पद्धतीने नेक्स्ट डिलिव्हरी. हो इथे खेळण्याचा प्रयत्न होतो परंतु बॅट बॉलचा काहीच संपर्क होत नाही आणि सहजरित्या हाताळला तो चेंडू मात्र गोलंदाजानं. मगाची कविता आमची तोडी मात्र अर्धवट राहिली. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला. बोलावरती पाहून गंगामाई पाहून आलेल्या गेली घरट्यात राहून. माहेर वशीन पुरी सारखी 4 भिंतीत नाचली. माहेर वशीन पुरी सारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाजले आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. फलंदाज होतोय बाद.
पुणेसे PYC पुणेसे या संघाचा फलंदाज प्रत्येक बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी जात ते म्हणजे आमचे छोटे छोटे मेवणे बारके मेवणे म्हणजेच भूषण पायचा भूषण या ठिकाणी कोणत्या पद्धतीने आपल्या संघासाठी किती धावा करतात का जेणेकरून मीच त्यांचे भावजी त्यांना कोणत्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही समालोचन मात्र जरूर इथे करणार आहोत. भूषण आमचे बारके मेवणे आहेत छोटे मेवणे आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने खेळ खेळतात. बॉल आणजा लवकर बाबू बॉल आणजा लवकर. अमित बॉल 4 1 मिनिट. पहिला डॉट सेकंड डॉट तिसरा नो चौथा नो पाचवा डॉट सहावा विकेट 4 पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो. आता येतो भूषण गोल बॅटिंग मार्कवर आणि या ठिकाणी ऑन साइड दिसेल तटवला चेंडू पाहायचाय. वेल स्टॉप मात्र चेंडूला खेळला एका धावर मात्र समाधान मानवलं गेलं आणि कव्हरसाठी इथे किती फिल्डर मात्र बाहेर आलेला पहा. यालाच क्रिकेटमध्ये म्हणतात खूप महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे प्रत्येक चेंडूला कव्हर करणं. तो केला गेला सत्याच्या डोक्यावरनं चेंडू बाहेर ऑन साईडला आला परंतु त्या ठिकाणी त्या एका चेंडू मागे 3 ते 4 खेळाडू मात्र तैनात होते. किती महत्वाचं असतं चेंडू पकडणं आपण पाहिलात असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतोय सत्या आणि चेंडू मात्र हवेमध्ये इथे आपल्याला पाहायचं आहे आणि इथे लॉंग दरम्यान दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे. 1 षटक समाप्तीनंतरला PYC पुणे या संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 5. ऑन फायर मॅच आहे इथे आणि पारड जड आहे मात्र BYB देवदिया संघाचं. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग सुद्धा केली बॉलिंग सुद्धा केली आहे. 1 षटक समाप्तीनंतरला 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाल्या त्या 5. थोडं स्पीडअप ठेवा फास्ट केला. आता याच्या पुढील जे होणारे सामने आहेत ते सुद्धा इथे खेळवले जातील. अतिशय सुंदर पद्धतीने पंच 5 धावा. आता नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये आले त्यांचं नाव रुपेश सावंत कांटेकर यांचं अरायवल आगमन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होते. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं स्थानबद्ध व्हायचं. जाऊया बॅट्समन नेम विशाल तो माहिती आहे नॉन स्ट्रायकर आहे अक्षय भूषण स्ट्रायकिंग एंडला आहे. अक्षय 1 षटक समाप्तीनंतरला दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज कुंदन. या क्रिकेट टुर्नामेंटचं या आयोजकांमध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजेच कुंदन आणि हाच कुंदन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट अप ओर द विकेट. आणि लावलाच मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जातोय 1 माउसीमा पलीकडे 4 धावा. चेंडूला जज केलं थोडसा बॅकफुटला गेला आणि चेंडूला भिरकावून द्या डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. खणखणीत असा पहिलाच चौकार मारला आहे तो भूषणने आणि आपल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 11 धावा. पहिल्याच चेंडूवर मात्र अतिक्रमण केलं कुंदनच्या. पुढील चेंडू टाकण्यासाठी कुंदन सज्ज होतोय आणि पुन्हा एकदा ऑन फायर झालाय तो भूषणकडे ती क्षमता आहे कारण की मी 31 तारखेची टुर्नामेंट्स बघितली त्याच्यानंतर 7 तारखेच्या टुर्नामेंटचं समालोचन केलं. तिथे अतिशय सुंदर पद्धतीने PYC पुणे संघाने प्रदर्शन केलं होतं. हो केल्याचा प्रयत्न आणि बिहाइंड द विकेट चेंडू आहे परंतु या ठिकाणी 1 धाव मात्र निश्चित स्कोअर काढला. जोडलीचा खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला होता परंतु बिहाइंड द विकेट चेंडू गेला आणि 1 धाव या ठिकाणी स्कोअर काढला. एक्स्ट्रा जोडले जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो कुंदन. विशाल स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो भूषण. पाहायचंय दुसरं षटक प्रगती पथावर. त्रेपन्न धावांचा डोंगर आपल्याला 24 चेंडू मध्ये पार करायचा होता. जवळजवळ पहिला षटक संपला आणि दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 2 चेंडू पूर्णपणे टाकलेले आहे. या ठिकाणी थोडं स्पीडअप ठेवा फास्ट खेळा.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज. हो चेंडू मात्र हवेमध्ये आणि पाहायचं या ठिकाणी कुंडण्याचं त्या चेंडूला मात्र पकडलेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा तिसरा धक्का बसतो तो PYC पुणे या संघाला विशालच्या स्वरूपामध्ये. आणि नेक्स्ट बॅट्समॅन आता मैदानामध्ये जातोय तो अनिकेत. पाहायचं अनिकेत आपल्या संघासाठी किती धावा करता येतो. जर का आपल्या संघाला जिंकायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला चौकार षटकार हे मारावेच लागतील. सिंगल डबल इथे काम चालणार नाही. जर का एखादा आपल्याला असा हलका चेंडू आला खरोखर त्या चेंडूवर आपण अतिक्रमण करू शकता, चौकार षटकार मारू शकता. कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याला 53 धावा करायच्या आहेत संपूर्ण 4 ओव्हरमध्ये. जसे जसे आपले विकेट जातात तसा तसा आपला संघ पूर्ण अंडर प्रेशरमध्ये येत असतो आणि तो अंडर प्रेशर आपल्याला दूर करण्यासाठी इथं आपल्याला अतिक्रमण करणं खूप गरजेचं असतं गोलंदाजावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज कुंदन. आणि या ठिकाणी लॉंग ऑफच्या दरम्यान चेंडू येतो. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. थोडीशी मिसफिल्डिंग परंतु या ठिकाणी पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण होते. कव्हर्स बघा BYB देवदिया संघाचे खेळाडू बघा एका चेंडूवर तुटून पडतायत. एका धावेसाठी तुटून पडतात. जर का चेंडू त्यांना माहिती आहे हा चेंडू खेळाडूच्या डोक्याच्या वरून जाणार आहे तर त्या चेंडू पकडण्यासाठी जीवाचं रान करतायत. 3-3 4-4 प्लेयर मात्र चेंडूच्या पाठीमागे येऊन उभे राहत आहेत. आणि हाच क्रिकेट असतो मित्रांनो खूप महत्वाचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतो गोलंदाज. लॉंग ऑन साइड दिशा तटवला चेंडू डिपेंड विकेटकडे जातो परंतु एक धाव या ठिकाणी स्कोर करण्या एक्स्ट्रा जोडले जाते. पुन्हा श्रीपालच्या पाठीमागे एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू मजबूत होता कारण की कदाचित श्रीपालच्या डोक्यावरून चेंडू गेला असता तर मी तो चेंडू सहजासहजी जज केला असता. आणि सध्या क्रिकेटचा हंगामा मित्रांनो अखंड देशभर मात्र चालू आहे. IPLचा हंगामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 22 मार्च पासून IPLच्या हंगामाला स्पीडअप ठेवा. बाकीचे उर्वरित सामने या ठिकाणी याच मैदानावर खेळले जाते. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज. ऑन साइड दिसतो दरम्यान तटवला चेंडू मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धाव होते पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल आणि पाहायचं या ठिकाणी हो आणि श्रीपालकडे जर का चेंडू गेला तर फलंदाज मात्र हा धावचीत होणारच. आणखी पुन्हा एकदा चौथा धक्का बसतोय PYC पुणे या संघाला. 14 धावसंख्या झाल्या त्या 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 14 धावा PYC पुणेचा संघ अडखळत खेळत असताना या दिबा पाटील स्टेडियमच्या मैदानामध्ये. आता नेक्स्ट बॅट्समन जाते तर रुपेन. पाहायचंय रुपेन आपल्या संघासाठी किती धावा करतात ते. 2 षटक समाप्तीनंतरला PYC पुणे संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 14. आणि आता वैयक्तिक पहिला आणखी संघासाठी तिसरा षटक कोण घेऊन येणार थोड्याच वेळात आपल्याला समजेल. प्रतीक एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन सामना करण्यासाठी त्या ठिकाणी बॅट्समन मात्र सज्ज आहे. रुपेन नॉन स्ट्राईकला सज्ज आहे. या ठिकाणी 14 धावा झाल्या 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. PYC पुणे संघाच्या थोडं स्पीडअप ठेवा. फास्ट करा मित्रांनो भावानो खूप गरजेचं आहे. जसा जसा सूर्यास्त होईल तसं तसं नंतरला लाईट चालू कराव्या लागतील. कालचा विषय जर का लाईट्स नसत्या इथे हॉलिडेज नसते तर कदाचित उरलेल्या 2 मॅच झाल्या नसत्या. पुन्हा एकदा राईटम राऊंड द विकेट हलक्या हाताने खेळला गेला. चेंडू जाते कव्हरच्या दरम्यान सुरेख अशी फिल्डिंग. पहा काय फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. थोडस फिल्डरकडे लक्ष द्यायचं असतो मित्रांनो. जर का इंजर्ड होत असेल तर रेस्ट द्या त्याला. खूप गरजेचं आहे रेस्ट देणं. फर्स्ट एड किट त्याच्यानंतरला रिप्लेस लगेचच्या लगेच पाठवायचा आयोजकांना. फर्स्ट एड किट गेला जातोय फर्स्ट एड किट घेऊन. नाही जाऊ इज वेल ही इज वेल. ओके मित्रांनो क्रिकेटपेक्षा आपला जीव खूप महत्वाचा असतो. जर का चेंडू गेला तर आपल्या हातातून एखादा चौकार सुटू शकतो परंतु चेंडू फील्ड करताना आपल्या बॉडीला कोणतीही दुखापत कोणतीही इजा होईल असं कामकाज असं कर्तव्य मात्र करू नका. शेवटी
आपल्या जीवापेक्षा काहीच महत्वाचं नसतं. क्रिकेट हा जरी आपल्या नसनसत असला तरी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपलं जीवन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. पुढील चेंडू फेस करेल तो रुपेन. ओव्हर द विकेट. हो हलक्या केला स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू जातोय या ठिकाणी ऑन साईडला, परंतु एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. पाहता पाहता या ठिकाणी दुसरी ही पंचांकडे अपील केली जाते, परंतु मला वाटतं या ठिकाणी पंच अपील फेटाळतील. दुसरी धाव पूर्ण होते. स्कोर कार्डला 2 धावा एक्स्ट्रा जोडल्या जातात आणि धावसंख्या पीवायसी पुनसिया संघाच्या तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. रुपेन स्ट्रायकिंग इनला आहेत. ओव्हर द विकेट. हो थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल, परंतु पंच सांगतात आम्हाला दिस डिलिव्हरी इज नॉट गुड, म्हणजेच खराब चेंडू, वाईट चेंडू, नासका चेंडू, तुटका चेंडू, आणखी कोणते कोणते चेंडू मानावे लागतील. आणखी अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या झाल्या त्या 18. स्कोर कार्डला 18 लागले. धावसंख्या 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये पीवायसी पुनसिया संघाच्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज. सुंदर पद्धतीने कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं या ठिकाणी. आणि पुन्हा एकदा गुडलेनचा हा चेंडू होता. टप्पा खाल्ल्याच्या नंतरला चेंडू थोडासा बाउन्स झाला. काय गोलंदाजी मात्र गोलंदाजाने केले आणि फलंदाजाला काहीसा समजला नाही चेंडू, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाज मात्र यशस्वी झाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो गोलंदाज. स्पीड अप ठेवा, फास्ट खेळा. आयटम राऊंड द विकेट. लेफ्ट हँड बॅट्समॅन मैदानामध्ये तयार. पुलटा चेंडू मात्र हवेमध्ये ऑन साइड चेंडू 1 बाउन्स सीमा पलीकडे, सीमा रेषा बाहेर, चौकार. या चौकार षटकारांची आपल्याला या ठिकाणी पीवायसी पुणे संघाला जिंकायचं असेल तर मात्र आतषबाजी करणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचल्या पीवायसी पुणे संघाच्या 23. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाल्या त्या 23 आणि जिंकण्यासाठी 30 धावा करायच्या. 30 धावा टोटल 53 स्कोर आहे आपल्याला. आणि पुन्हा एकदा लेग साईड दरम्यान तटवायचा चेंडूचा या चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचाने आकाश कदमने आम्हाला सांगितलंय वाईट चेंडू. दिस डिलिव्हरी इज नॉट गुड, म्हणजेच वाईट चेंडू. थोडं स्पीड अप ठेवा मित्रांनो, फास्ट खेळा. अवांतर धावसंख्येच्या रूपामध्ये एक धावाची भर पडले. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. अजून 29 धावा करायच्या पीवायसी पुनसिया संघाला. जर का मित्रांनो आपण थोडासा क्रिकेट कारकिर्दी जर बघितला तर 2007चा वर्ल्ड कप मित्रांनो आठवा. इंडिया आणखी इंग्लंडच्या दरम्यान मॅच झाली होती. त्या मॅच मध्ये एक नामवंत गोलंदाज इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड, या स्टुअर्ट ब्रॉडला आणि बिहाइंड द विकेट चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. 4 धावा, खणखणीत असा चौकार. तर एक नामवंत गोलंदाज होता स्टुअर्ट ब्रॉड. त्या स्टुअर्ट ब्रॉडला खणखणीत असे 6 षटकार मात्र लावले होते ते युवराज सिंगने. अक्षरशः नाचवलं होतं, गाजवलं होतं आणि रडवलं होतं स्टुअर्ट ब्रॉडला. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 28. 28 धावसंख्या झाल्यात. एक चेंडू बाकी असेल. 28 धावा झालेल्या आहेत. आणि जिंकण्यासाठी अजून 25 धावा करायच्या आहेत. चेंडू हवेमध्ये आहे, पाहायचा 1 बाउन्स झाला चेंडू आणि चेंडूला फील्ड केलंय. दुसऱ्या धावेचा कॉल आहे इथे आणि पाहायचा आपल्याला, परंतु 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 लेकिन किंतु परंतु 2 धावा या ठिकाणी स्कोअर कार्डला जोडल्या जातात. आणि मॅच आले 6 चेंडू आणखी 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. एक रंगलेला हा असा सामना दिबा पाटील स्टेडियम सेक्टर 20 कामोटे या ठिकाणी आपण सगळेजण पाहतोय.
आणि 6 चेंडू मध्ये आपल्याला करायच्या 23 धावा. इथे कोणाला आपण उभा करणार? हर्षवर्धन गिब्स म्हणावा, कायरन पोलार्ड म्हणावा, युवराज सिंग म्हणावा, रवी शास्त्री म्हणावे की रवींद्र जडेजा म्हणावे, कारण की ह्या खेळाडूने 6 चेंडू मध्ये 36 धावा काढलेल्या आहेत आणि तुम्हाला फक्त आणि फक्त 6 चेंडू आणखी 23 धावा करायच्या आहेत. उर्वरित षटक, शेवटचं षटक BYB देवदिया संघाकडून कोण घेऊन येतोय? आणि 2 बॅट्समन अजूनही मैदानामध्ये आहे PYC पुनस या संघाचे. थोड्याच वेळात रिझल्ट आमच्या स्क्रीनवर लागणार आहे यूट्यूबला. आणि आमचे सहकारी, आमचे मित्र रिषभ या ठिकाणी उपस्थित आहे. मी रिषभचं सुद्धा मनापासून स्वागत करतोय, अभिनंदन करतोय. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह आपण या ठिकाणी दाखवत आहात. तरी सुद्धा रिषभ तुझं मनापासून स्वागत कर. 6 चेंडू आणखी मॅच आले ऑन फायर 23. पाहता पाहता 6 चेंडू मॅच आले 23ला. पायडा जड बनायला बघायला गेलात तर BYB देवदिया संघाचा आहे. त्यांना माहिती आहे पहिले 1-2 चेंडू जर का डॉट गेले तर सहजासहजी मॅच आपण जिंकू शकता. स्ट्रायकिंग एंडला आहे ते रुपेनकडे तेवढी क्षमता आहे का? छक्के चौकार मारू शकतो का? आणि तेच समोर असलेलं प्रश्नचिन्ह, त्याला उत्तर देण्यासाठी या ठिकाणी रुपेन मात्र तयार. हो खेळण्याचा पुढे प्रयत्न केला, स्टेप आउट करण्याचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड विकेट किपरकडे आणि 1 धाव या ठिकाणी स्कोर काढला. एक्स्ट्रा जोडली जाते. आपण या ठिकाणी उलटी गिनती चालू करू. जिथे 6ला 23 पाहिजे होत्या त्या ठिकाणी 5 चेंडू आणखी 22 धावा. भेटेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतोय गोलंदाज. लेफ्ट हँड बॅट्समन मैदानामध्ये तयार आहे. आणि आता BYB देवदिया संघाला माहीत पडलं की हा दुसरा चेंडू सुद्धा डॉट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतोय. 4 चेंडू 22 धावा असं समीकरण बदललंय. जर का षटकार आला तर इथे समीकरण बदलू शकतं. आणि पुन्हा एकदा मला वाटतं वाईट डिलिव्हरी असेल आणि 4 चेंडू 21 धावा. समीकरण असते असते बदलत येतंय. इथे चौकारी मिळेल का? इथे षटकार मिळेल का? इथे सिंगल येईल का? किंवा इथे डबल येईल का? हाच मनामध्ये निश्चय, हाच मनामध्ये निर्धार, हाच घेऊन मैदानामध्ये उतरले मात्र 2 फलंदाज. हो 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 इथे पंचांकडे अपील केली जाते. पंचांना अंडर प्रेशर केलं जाते BYB देवदिया संघाकडून. आणि जवळ तिसरा चेंडू सुद्धा या ठिकाणी डॉट आलेला आहे. आणि उरलेले 3 चेंडू आहेत. त्या 3 चेंडूवर मात्र करायचे 22 की 21 धावा. 3 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज, ज्याची जर्सी नंबर 18 आहे ते मात्र मिस्टर विराट कोहली. आणि सत्या आणि सत्याच्या हातातून या ठिकाणी झेल सुटलेला आहे. असू दे, थोडंसं आम्ही या ठिकाणी एंटरटेनमेंट करू शकतो, कारण की सत्याला माहिती आहे की माझी टीम अर्थातच म्हणजे एकंदरीत माझी टीम जिंकली आहे. आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सजवत होतो रुपेन. शेवटचे मला वाटतं 2 चेंडू बाकी असतील. 18 नंबर जर्सी मिस्टर विराट कोहली खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान हा चेंडू. यापुढील होणारा सामना त्याचे दोन्ही कॅप्टन कर्णधार मैदानामध्ये यायचे. झालंय ना? ठीक आहे. आणि आता पायाचा चौकार येतो, षटकार येतो. जर चौकार आला, जर षटकार आला तर या ठिकाणी स्पीडअप ठेवा, फास्ट खेळा कुंदन कांबळे साहेब. उर्वरित सामने सुद्धा आपल्याला इथेच खेळवायचे आहे. 1 चेंडू टाकण्यासाठी एवढी पराकष्ट करावे लागेल का? आणि का लागते आम्हाला? पंच नो 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 चेंडू आहे, नो चेंडू. आणि पुढील येणारा चेंडू हा मात्र फ्री हिट साठी असेल. आताच्या 9+2 3 धावा स्कोर काढला. एक्स्ट्रा जोडल्या जातात. आणि येणारा चेंडू हा मात्र फ्री हिट साठी चेंडू असेल. एक बॉल बाकी आहे. 1 चेंडू 16 धावा. दादा सांग आता तूच तिकडून. इथून आपले चाहते सुद्धा सांगतात आपल्याला की
दादा एक चेंडू टाकायचा कैलास. तर दादा कैलास दादा तुम्हाला एक चेंडू टाकायचा, एक चेंडू 15 धावा असे मॅचचं समीकरण आलेलं आहे.